रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील बामणनोगरी गावचा सुपुत्र आर्यन रामदास नाईक पाहायला मिळतो आणि त्याच्या साथीला पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या बावधनचा असणारा महेश प्रमोद नानगुडे या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तर एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती वेगाचा शेवट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा अमित दसाडे भुंगा गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 8व्या दिवसाला सुरुवात होती. 8वा दिवस तितकासा महत्वाचा आहे. अगदी वेगाने गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये अमित दसाडेला आपण पाहत आहे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल या 8व्या दिवसाला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. रफ्तार का राजा गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल या सामन्याचा पडत असताना पाहायला मिळेल. छोट्या चणीचा आणि एका नव्या चेहऱ्याचा टेनिस क्रिकेटमध्ये उदय झालेला पाहायला मिळाला. पहिला बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्रीजचा वापर केला होता. डेथ ऑफ द क्रीज केलाय. ऍक्शन रिप्ले पहा. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. जलद गतीचा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पहिल्याच बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता. पोझिशन बनवली होती. उसळी घेणारा प्रचंड वेग या गोलंदाजाकडे आहेत. ज्याच्याकडे टप्पा चांगला ना त्याच्या नेहमीच आपण म्हणतो ज्याची दिशा चांगली त्याच्या संघाची दशा चांगली राहते. टप्पा चांगलाच ठेवावा लागणार आहे. डेटला हिट करणारा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. अधिकची उसळी घेतली. बॉलने यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. अभांतर धाव येते. एक्स्ट्राच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. यावेळेचा बॉल समोर फोर्स केला होता. डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय. क्षेत्ररक्षकाला केलंय बीट. आर्यन नाईकने केली आहे सुरुवात. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. चौकार येत असताना मला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून अमरजी पवार स्वतः आयोजक त्यांचं देखील आगमन होत असताना मला मिळतं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चौकार येतोय. यावेळेला लोअर फुल टोज होता. वेग प्रचंड आहे. इथे मात्र बॅटची तिकेट आउटसाइड एज थर्ड मानला. क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पदार्थी आहे. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत त्या 6 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती बढ़त असताना आपण पाहत आहोत. पहिला षटक अमित दसाडे गोलंदाजी करतोय. 3 बॉल 6 आलेले आहेत. एक चौकार पाहायला मिळाला. पहिला बॉल फेस करत असताना महेश नानगुडेला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. सातत्याने एक स्ट्रोक मेकर आहे. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटरला बीट केलाय. प्रचंड वेगाने टाकलेला बॉल स्क्रीनवरती पहा. एका बाजूला लेफ्ट हँडर बॅटर पुणे जिल्ह्यात बॅटिंग करत होतो. दुसऱ्या बाजूला अगदी स्क्रीनवरती रवी गुलेला तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो आहे तो अर्थात डॉन यांचे सुपुत्र फिरकीचा जादूगार आणि आणखीन एक न्यायनीतने क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे. पुढचा बॉल यावेळेला फुलर लेनला पाहायला मिळाला. ड्रॉय केलं. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलेलं आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. सिंगल इथून मिळाली. महेश नानगुडे संयमाचा बाण फुटू देत नाहीये. त्याला ठाऊक आहे खेळपट्टीवरती आपण स्थिर स्थावर झालो किंवा जास्त काळ व्यतीत केला तर धाबा बनतात. या मैदानावरती तेच पाहायला मिळालंय. आणि फ्रंट लाईन गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपण हात खोलायचे नाही आहेत. परंतु ज्या वेगाने गोलंदाजी जिथे मैदानाच्या आतमध्ये अमित दसाडे करतो. दुसरे षटक कदाचित अभिषेक सातमकरी पाहायला मिळेल. यावेळेला इम्प्रोवायझिंग केलंय. इथे चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होत थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाव मिळते 4. हा येतो आर्यन नाईकचा कलात्मकतेचा आविष्कार. चौकार. रिप्लेस तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. आर्यन नाईकला तुम्ही पाहत आहे स्क्रीनवरती. या संपूर्ण पावसाळी हंगाम क्रिकेटचा हंगामाचा जर आढावा घ्यायचा झाला
तर आर्यन नाईकने यावर्षी पहिला हा स्विच हिट खेळलाय किंवा रिव्हर्स केलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाही, कारण तो सरळ बॅटने धावा गोळा करण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. संस्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देतो. साजूक तुपाटली नेत्रदीपक फटकेबाजी आर्यन नाईक करत आलेला आहे. आकाश चौसाळकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. टीमचं नेतृत्व त्याच्या खांद्यावरती आलेलं पाहायला मिळालंय. आकाश चौसाळकर चौल अलिबागला बिलॉंग करणारा आकाश याला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहे. आकाश महेश चौसाळकर एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. पहा, एकंदरीत आपण पाहिली दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये कार जिंकली. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, टॉप ऑफ द बाउन्स आले होते. नदीम चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. या संघामध्ये नदीम देरेकरचंही कौतुक करायला हवं, कारण मसला या तालुक्यामधून तेवढे खेळाडू आलेले नाही आहेत. या खेळाडूला आपण पाहत आहे जो मसळा तालुक्याला बिलॉंग करतोय, ज्याला तुम्ही पाहत आहात. तोही एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आहे. अभिषेकी गोलंदाज फलंदाज आहे. अगदी त्याच वेळेला त्यांचाही क्रिकेट चांगलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऑलराऊंडर जास्ती जे घेतलेत की काय आकाश चौसाळकरने 12 बनलेले आहेत. स्ट्रायकर इंडला आर्यन उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड होता, वेगाने बीट केलाय, शहरापासून दूर ठेवला होता बॉल. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथून पाहायला मिळत. ऍक्शन रिप्ले पहा, जाणीवपूर्वक हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता, उशिरी प्राप्त केली. आकाश चौसाळकरच्या गोलंदाजीचा हा क्लास हा नेहमी पाहायला मिळालाय. कुतूहलाचा विषय हा राहतो ना की फलंदाजाला मुभा न देणारी गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. पुन्हा स्विचित करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू यष्टिरक्षकाचा भेद घेईल. फलंदाजाला धुंडो रे साजना सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. आवाकाच्या बाहेरचे चेंडू ठेवलेत. भेगावरती स्वार होणारी गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळत आहे. आज सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे हा सरफेस आहे तो थोडासा ओलसर आहे, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टी वेगाने आता बॉल निघत असताना पाहायला मिळाल्यात. सातत्याने डॉट बॉल येतात. 12 बनल्यात. 9 चेंडूचा खेळ संपलाय. अद्याप हे पाहणं अभिप्रेत राहील ना की षटकार कधी येतील. 2 चौकार पाहायला मिळाले जरूर. यावेळेला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. बॉलच्या खाली आला क्षेत्ररक्षक, विकेट आली. धक्का पहिला, आर्यन नाईक आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. विलास कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3. त्याचं कारण आहे हे जे मात्र स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात, ज्या रीतीने झेल टिपण्यात येत असताना पाहायला मिळाला होता. या रिॲक्शन्स पहा, ही देहबोली पहा, किंवा फटका ज्या रीतीने खेळला होता ना आर्यन, ज्या पद्धतीने त्याला विश्वासच बसला नाही. बॉल जास्तीचा ट्रॅव्हल झालेला नाही आहे. विलास अशोक कांबळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बारक्या येतोय. कामोट्याचा बारक्या खरं तर खुल्या गटाचं क्रिकेट ज्या रीतीने त्याला आपण खेळत असताना पाहिलं, अगदी अल्पावधीमध्ये सर्वाधिक जास्त प्रसिद्धी झालेला खेळाडू आहे. सातत्याने अनुभवाची शिदोरी त्याच्याही पाठीमागे पाहायला मिळाली. संघ अडचणीमध्ये आहे. संघाची अडकलेली ही नाव रे, तिला किनारे लाव रे म्हणत असताना संघाचे साथीदार हेच म्हणत असतील की बॅटिंग चांगली व्हायला हवी, संघासाठी धावा गोळा करायला हव्यात, स्थिर स्थावर होणं गरजेचं आहे. धावा आल्या नव्हत्या. अलीकडच्या कालावधीमध्ये हे जलद गतीचं क्रिकेट जसं बनत चाललंय ना, मॉडर्न डे क्रिकेटमध्ये काही बॉल जर का फटके मोठे आले नाही ना तर फलंदाज मोहाचे बळी पडतात. आणि असंच काहीतरी घडलं. आल्या पहिलाच बॉल प्रहार केलाय. बारक्या कांबळे मैदानाच्या आतमध्ये, बॉल मैदानाच्या बाहेर. या फलंदाजाची एंट्री झाली आहे. ग्रेट फटका आला थेट. चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट. षटकार. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. पहिल्याच बॉलवरती सेट होऊन आलाय की काय कामोट्यामधून थेट आज मात्र पारगावमध्ये येत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला बारक्या कांबळे. 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा कारनामा ज्याच्या नावावरती आहेत. अनेक कीर्तिमान त्याने प्रस्थापित केलेत. अनेक किताब त्याने हस्तगत केलेले आहेत. क्रिकेट रसिकांच्या हृदयामध्ये अगदी सातत्याने जागा निर्माण करणारा असा खेळाडू बारक्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक काळ होता की बारक्या असेल, उस्मान पटेल असेल,
सोन्या गायकवाड किंबहुना आकाश तारेकर यांना पाहण्यासाठी गर्दी सातत्याने होत असताना पाहायला मिळायची. रायगड टेनिस क्रिकेटमधला चौथा फलंदाज आहे ज्याने 9 बॉलमध्ये 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत असा बॅटर. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत. 18 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बारके आला आणि येता क्षणी जणू काय त्याने मेसेज दिला नाही चालणार रणबंदी. पहिल्याच बॉलवरती षटका ठोकत त्याने रणबंदी जुगारली आहे. राहुलजी गोंधळे आज त्यांना तुम्ही पाहता 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. खरं तर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये एम ग्राफिक्सच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची व्हिडिओग्राफिक देखील पाहायला मिळाली. अगदी भाई चषकामध्ये देखील पारितोषिकं जिंकलेली आहेत आणि कदाचित पावसाळ्याबरोबर क्रिकेटचं या रायगड प्रीमियर लीगचं दुसरं पर्वही पारितोषिकाची वाट पाहत असेल. चॅलेंज झालंय. उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट चेंडू सीमारेषेच्या दिशेने रन्स मिळतील 4. बारक्याने ठोकलाय पुढच्याच बॉलवरती चौकार. शिवबा रायगडाचं हे गीत तुम्ही ऐकता आहात. धावफलकावरती 22 बनल्यात. 11ची धावगती. एक फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती अमित दसाडेला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत असताना मला मिळत आहे. मानगाव तालुक्याचं नाव केवळ शुभम जाधवने मोठं केलेलं नाहीये. हल्लीच्या घडीला प्रहार चषक असेल किंवा शम्स ट्रॉफी असेल या स्पर्धांपासून हा खेळाडूने अक्षरशः क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलेला आहे. असा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना मला मिळतोय. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. मग अगदी मान्सून ब्लास्टमध्ये असेल, मान्सून सिरीजमध्ये असेल, अगदी सातत्याने दमदार प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालंय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत. महेश नानगुडे मुळशी पाटण इथे ठोकतोय षटकार. रायगडाचा असल्यामुळे मी तर हे म्हणू शकणार नाही की मोठ्यावरती तो सुप्रीमोमध्ये षटकार यायला हवा होता म्हणून. कारण मोठ्या हा रायगडाचा खेळाडू आहे. जर तिथे षटकार मारला असताना या बहादराने क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती उचलून घेतला असता महेश नानगुडेला. सिंगल येत असताना मला मिळत आहे. पंचांचा इशारा आहे. लेग बाईच्या स्वरूपामधून ही धावफलकावरती धावा एकंदरीत 29 बनलेल्या आपण पाहत आहोत. 29 ऑन दी बोर्ड. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठी जी स्पर्धा आहे. अनेक खेळाडू अनेक टेनिस क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंना तुम्ही या व्यासपीठावरती पाहता. ॲक्शन रिप्ले तुम्हाला दाखवला जात होता असताना पाहायला मिळाला. डावी एसी सोडून देणारा बॉल होता. 2 बॉल 10 बॅटिंग करतो बारक्या. पुढचा बॉल उसळी घेणारा होता. यामध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. सिंगलचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिट लागलाय. डायरेक्ट हिट तर लागलाय. नेम लागलाय. गेम झाला का पाहावं लागणार आहे. या साऱ्या गोष्टींची छान इच्छा करण्यात येईल. एक साशंकता निर्माण झाली आहे. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. हा नेम लागला असेल तर गेम निश्चित होऊ शकतो. निर्णय प्रलंबित साऱ्या गोष्टींची शहानिशा करण्यात येईल. 24 इव्हेंट्स. दूध का दूध पानी का पानी क्या रहेगी आगे की कहानी. यस या रन्स इथून मिळतील त्या 2. बॅटर असेल सेफ. फलंदाज नॉट आउट. ऍक्शन रिप्ले पहा. आणि म्हणून की काय रायगडातली सर्वाधिक मोठी वाहिनी म्हणून असंच या 24 इव्हेंट्सला म्हटलं जात नाही. आपल्या हक्काची वाहिनी आहे. त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 नावं आलेल्या आहेत.
पहा बॅटिंगचा क्लास आणि बॅटिंग झक्कास. महेश नानगुडे बॅटिंगचा क्लास नेहमीच पाहायला मिळतो. देवाने जणू काय मुक्त हस्ते उधळण केली आहे त्याला. त्याचे स्ट्रोक नेहमी चांगले पाहायला मिळालेत. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेईल. ही अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. 37 धावा धावफलकावरती बनल्या. 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 37ला 1 आहे. सुरुवात तितकीशी चांगली झाली नव्हती. सुरुवातीलाच आपण पाहिलं कर्णधार स्वस्तात बाद झाला. संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला. तिथून पुढे आडव्या बॅटने ऑन साइडला आडव्या हाताने घेतलंय गोलंदाजाला. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगात मारलाय. आता घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 इथून षटकार येत असताना मला मिळाला. धावफलकावरती धावा एकंदरीत बनतायत त्या 43. 43 ऑन दी बोर्ड. पहा ऍक्शन रिप्ले. काय पूल पाहायला मिळाला. ऑन साईडला वाडा कोणाचाही असू द्यात. राडा केवळ आम्हीच करणार. आज मैदानाच्या आतमध्ये येत असताना या बहादराने सांगितलंय. आज आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून संस्कार स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा सुजयजी जितेकर आज त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांनाही जन्मदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊयात. आकाश चौसाळकर गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा दाखल होतोय. षटक क्रमांक 4 आकाश चौसाळकर गोलंदाजी मार्कवरती आलाय. धावफलकावरती 43 बनलेले आपण पाहत आहोत. 43 लॉस ऑफ 1 विकेट. अर्धा पल्ला गाठला गेला. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 43 बनल्यात. भागीदारी चांगली रचली जाते. 31 धावांची भागीदारी झाली आहे. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळालाय. सिंगल निश्चित येईल. जिमी कार जी मात्र सुझुकीची आहे, जी जिंकली होती आकाश चौसाळकरने दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये. काय प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं यावर्षीच्या हंगामामध्ये. जवळपास कोणताही खेळाडू नव्हता पूर्ण सिरीजमध्ये. आणि त्यामुळे की काय त्याचं चर्चा होत असताना पाहायला मिळाली. रवी घुले येता येता महेश नानगुडेने अर्ध्या शतकाची अपॉइंटमेंट घेतली आहे कदाचित. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय. 7 बॉल 18 ऑन साइडला. आणखी एक धमाका. दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. जय महाराष्ट्र. धावफलकावरती 50 बनलेल्या आहेत. 50 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 50ला 1. उजव्या यष्टीच्या बाहेर काय फटका खेळलाय. नेत्रदीपक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. मी आलो, मी पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. हा खेळाडू आज थांबायला तयार नाही आहे. वेगळ्याच फॉर्मात दिसतोय. वेगळ्याच रंगात आहे. वेगळ्याच संघात आहे. 10 बॉल 28 धावा. 9 चेंडू आणि 28 धाव संख्येवरती जिथे महेश नानगुडे बॅटिंग करतोय. 54 धावा धावफलकावरती बनल्यात. एक फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ जिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ कडक षटकार. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. कांचनजी पालकर सर, मला वाटतं असं ना की या फलंदाजाला ज्या रीतीने बॅटिंग करतोय 12वं अर्धशतक दूर नाही आहे या स्पर्धेतलं. धावफलकावरती धावा वेगाने पदार्थ आहेत. 61 धावा धावफलकावरती आहेत. महेश बॅटिंग करतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. स्क्वेअर कट. थोडमॅनला रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार. हा येतो चौकार. क्रांती
तोडफोड अंदाजामध्ये बॅटिंग चालू आहे, विस्फोटक निडन अंदाजामध्ये सातत्याने महेश नानगुडेचे फटके पाहायला मिळत आहेत. कमी गतीचा होता हा स्लोवर वन पाहायला मिळाला. उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. धावफलकावरती बनलेले आहेत ते एकंदरीत 65 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले पहा, ऑफ ब्रेक केला होता परंतु तो कमी गतीचा, त्यामुळे की काय बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाही. ऍक्शन रिप्ले अगदी मान वळवली होती, पोझिशन चांगली बनवली, परंतु हँड अँड कॉर्डिनेशन जुळलेलं नाही आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या ते एकंदरीत 11, दुसऱ्यामध्ये 11, तिसऱ्यामध्ये 21 आल्या, चौथ्यामध्ये 22 आलेल्या आहेत. तब्बल धावा मात्र धावफलकावरती 65 आहेत. एक फलंदाज बाद, 12 बॉल 38 घेतोय महेश नानगुडे. 5 बॉल 12. बारक्या कांबळे एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. या खेळाडूला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ना, त्याने क्रिकेटमध्ये पदार्पणच असं केलं होतं. धावे चषक रोह्याची स्पर्धा मला आठवते. विश्वजीत ठाकूरवरती 21 धावा खेचत असताना 3 षटकार मारणारा हुसेन टाकेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. बाईक त्याच्या नावावरती आहे. दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये 65 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. एक फलंदाज बाद. स्वप्नील काटकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. तळेखार मुरुडचा खेळाडू आणखीन एक काटकर आलाय. तेजस काटकरला तुम्ही पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. तळेखार श्री केदारनाथ 11 संघाला तुम्ही पाहिलं सुपर 16 मध्ये दाखल होत असताना. आणखीन एक तळेखारचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती 65 बनल्यात. एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना स्वप्नील काटकरला तुम्ही पाहताय. 65 बनला. 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. जिथे मात्र तुम्ही करण मडवीला पाहताय, शुभम पाटील देखील आलेला. दोन्ही कर्णधार अवेलेबल आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलेला पाहायला मिळाला. पहिला बॉल. सुरुवात चांगली झाली या षटकाला. आहे नंबर 1 तो यार. पब्लिक म्हणते त्याला सुपरस्टार. ओय सुपरस्टारच आहे महेश नानगुडे. आणि म्हणून की काय त्याची चर्चा तितकीशी होत असताना मला मिळाली. धावफलकावरती बनलेल्या त्या 65. पुढचा बॉल उजव्या अष्टीच्या बाहेर होता. बॅटच्या रडारमध्ये पट्ट्यामध्ये आलेला नाहीये. सिंगल निश्चित मिळेल. हा स्विंग बॉल आहे त्यामुळे परफेक्टली मिडल करणं ही बाब देखील सोपी नाही. एकेरी धाव आली आहे धावफलकावरती. एकेरीच्या मदतीने 66 बनल्यात. खेळपट्टीला रीड जर का तुम्ही केलं ना, मग बॉल कितीही बदलला किंवा काहीही गोंट्या गोलंदाजाने कितीही दमखम दाखवण्याचा प्रयत्न केला तर धावा निश्चित बनतात. त्यासाठी आत्मविश्वास हवा आणि आत्मविश्वासासाठी तुमची तयारी चांगली असायला हवी. आज तयारी कशी केली आहे महेश नानगुडेने. 12 बॉल 38. आडवा बॅटने आडव्या हातानं पुन्हा एकदा गोलंदाजाला घेतलाय. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडे. मुळशीचं पॅटर्न. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आपण मारत नाही तर आपण तोडतो, अशा स्वरूपाची बॅटिंग चालू आहे. तोडफोड अंदाजामध्ये यावेळेला लिडिंग एज. हा झेल महत्वाचा आहे. या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा झेल जो टिपण्यात आला. विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा महेश नानगुडे. इथे होतोय 14 बॉल 44 धावांची इनिंग संपली. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी. आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची. 14 बॉल 44 धावा. ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे होता. ज्या रीतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा आले होते. लिडिंग एज घेतली आणि अगदी ज्या पद्धतीने बॉल स्टिकर द्यावं लागला आणि यष्टिरक्षकाने उत्कृष्ट झेल टिपलाय. मोठा धक्का लागत असताना बाला मिळवतोय. साईड कॅमेरा अँगल पहा. क्रीजचा वापर करत असताना त्याला आपण सातत्याने पाहत होतो, परंतु हा बॉल फेस करण्यासाठी डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना आपण त्याला पाहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर ऋषी जोरे सरांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. मृत्युंजय पुणे हा संघ जर का कोणी बांधला असेल, अनेक युवकांना ज्यांनी संधी दिली असेल,
टेनिस क्रिकेटमधला असा कर्णधार आणि असा यष्टिरक्षक, यष्ट्यांच्या पाठीमागे सर्वाधिक वजनदार असा यष्टिरक्षक म्हणून ऋषी झोरे सरांकडे पाहिलं जातं. सर आपलंही स्वागत आहे या व्यासपीठावरती, आपले हार्दिक स्वागत. वीरेन प्रदीप न्यानीतला तुम्ही या व्यासपीठावरती पाहत आहात. अगदी त्याच वेळेला रवी घुलेला तुम्ही पाहत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ऋषी झोरे सरांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. नवीन बाळर मैदानाच्या आतमध्ये मुकेश नाईक. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती बाहूचं इथे बल दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु फटका फसला. फलंदाज बाद होतोय 78 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. एक चुकीची दुरुस्ती करेन, एक करेक्शन आहे. 78 नव्हे तर 72 बनलेले आहेत. त्या फलकावरती धावा 72 आहेत. आणखीन एक धक्का लागत असताना आपण पाहतोय विजय पिल्ले बालाजी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण त्याला पाहतोय. विजय पिल्ले डेरिवली गावाला बिलॉंग करणारा I11 डेरिवली संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असताना त्याला आपण पाहत आलो. परंतु आयकॉन खेळाडू म्हणूनही त्यालाही नेहमी संधी लाभत असताना अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळायची.